श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांनी वेगवेगळी स्वामी महाराजांची सेवा 21 दिवसांची सुरू केलेलीच असेल. गुरुपौर्णिमा ही प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांसाठी एक दिवाळ सणाप्रमाणेच अत्यंत खास अशी आहे. स्वामी समर्थ महाराज हे प्रत्येक भक्तासाठी सर्वस्व आहेत. स्वामी महाराज या ब्रह्मांडाचे नायक आहेत. संपूर्ण सृष्टीचे चालक मालक पालक आहेत. स्वामी महाराजांची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या प्रपंचाचा भार स्वामी समर्थ महाराज स्वतः सांभाळत असतात आणि म्हणून आपण स्वामी समर्थ महाराजांचं काहीतरी देणं लागत असतो. आपल्या गुरूंबद्दल, स्वामी महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो. आपल्याला खूप काहीतरी आपल्या स्वामी महाराजांनी द्यावं यासाठी नाही, तर आपल्याला स्वामी महाराजांनी खूप काही दिलं आहे यासाठीच आपल्याला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांची सेवाही करायची असते. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने आपल्याला जमेल तशी सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त रुजू करायची आहे. ज्या सेवेकऱ्यांना 21 दिवसाची सेवा करणं शक्य झालं नसेल, तर अशा सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामी महाराजांची 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची प्रभावी सेवा ही गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे. 21 दिवसांची सेवा तुम्हाला करायला जमली नाही, यामुळे तुम्ही तुमचं मन नाराज न करता स्वामी महाराजांची 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची प्रभावी सेवा ही गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही जर ही 11 दिवसांची प्रभावी सेवा कराल, तर तुम्हाला स्वामींचा कृपाशीर्वाद हा तर मिळेलच आणि त्यासोबत स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. स्वामी समर्थ महाराज संकटाच्या वेळी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी कायम उभे असतात. त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांची किती आणि कशी सेवा ही करायची आहे. स्वामी महाराज एकदा ज्या भक्ताचं बोट आपल्या हातामध्ये धरत असतात, तर ते बोट स्वामी महाराज आयुष्यभर सोडत नसतात. फक्त आपण स्वामींची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तसंच आपल्यावर कितीही मोठं संकट येवो तरीसुद्धा स्वामींवरचा विश्वास हा आपण कायम ठेवला पाहिजे. आणि स्वामींची सेवा करताना पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने आणि भक्तिभावाने आणि तसंच मनोभावे आपण ती केली पाहिजे. मग इथे तुम्ही अगदी 5 मिनिटांची जरी स्वामी सेवा करत असाल तरीसुद्धा ती तुम्हाला अगदी मनोभावे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजांची अखंड कृपा ही लाभेल. जी कुठलीही सेवा तुम्ही कराल ती सेवा तुम्हाला पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने आणि भक्तिभावानेच करायची आहे. मनी नाही भाव आणि देवा मला भाव असं आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे. नुसतंच आपण आपल्या मनामध्ये भक्तिभाव नसताना, विश्वास नसताना फक्त जगाला दाखवण्यासाठी खूप स्वामी सेवाही करत असलो, अगदी तासनतास जरी तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या अशा या स्वामी सेवेला काहीही अर्थ राहत नाही. आणि या उलट जर तुम्ही अगदी 5 मिनिटाची स्वामी सेवा अगदी पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने केली, तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा ही अवश्य लाभत असते. कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या मनामध्ये किती भक्तिभाव आहे आणि आपण स्वामी महाराजांवर किती विश्वास ठेवतो हेच बघत असतात. आणि म्हणून जरी तुम्हाला 21 दिवसांची सेवा ही करायला जमलं नसेल तरीसुद्धा तुम्ही ही 11 दिवसांची सेवा करायची आहे. आणि 11 दिवसांची सेवा करणंही जर तुम्हाला शक्य होत नसेल तर मग तुम्ही 7 दिवसांची ही प्रभावी सेवा केली तरीही चालेल. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला उद्यापासून 19 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत 11 दिवसांची कोणती स्वामी समर्थ महाराजांची प्रभावी सेवा करायची आहे आणि या सेवेचे नियम अटी काय आहेत, 11 दिवसांची ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि सांगितलेल्या सेवांपैकी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही अवश्य गुरुपौर्णिमेनिमित्त करा. जर तुमच्या मागे खूप संकटही लागलेले असतील, तुम्ही खूप अडचणीत असाल, नोकरीमध्ये तुमची हवी तशी प्रगती होत नसेल, तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील, किंवा मग विवाहित दाम्पत्याला संतान सुख, संतान प्राप्तीही होत नसेल, किंवा मग विवाहयोग्य मुलामुलींचे विवाह जुळण्यामध्ये अनेक अडचणी या निर्माण होत असतील, किंवा जर तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी असतील, किंवा तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक अडचणी या निर्माण झालेल्या असतील, संकट जर तुमच्या मागे हात धुवून लागलेले असतील आणि तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये काय करावं हे समजत नसेल, तर तुम्ही यासारख्या सर्व समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळावी यासाठी स्वामी समर्थ महाराजांची ही 11 दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आधीचे हे जे काही दिवस असतात, तर या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वामी महाराजांची, आपल्या गुरूंची जी कुठली सेवा करत असतो तर तिचे फळ हे आपल्याला अनंत पटीने आपले गुरु स्वामी महाराज आपल्याला देत असतात. गुरुपौर्णिमेच्या आधीचे हे दिवस
गुरुतत्वाने प्रभावित झालेले असतात आणि या काळात जी सेवा करत असतो ती फलद्रूप होतच असते आणि म्हणूनच 11 दिवसांची ही सेवा आपण करायची आहे. या सेवेमुळे तुमच्या सर्व समस्या नक्की दूर होतील. स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग नक्की दाखवतील. स्वामी महाराज तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील आणि तुम्ही केलेल्या स्वामी सेवेमुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. पण फक्त सेवा करताना स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास हा आपल्याला ठेवायचा आहे आणि पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने, मनोभावे स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे. एकदा का तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात केली तर सर्व चिंता, काळजी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर सोडायची आहे आणि स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. आपलं मन हे संपूर्णपणे स्वामींच्या सेवेमध्ये गुंतवायचं आहे. ज्यांना अजिबातच वेळ मिळत नसेल पण त्यांना काहीतरी सेवाही करायची असेल तर अशा व्यक्तींनी सकाळी थोडंसं लवकर उठायचं आहे आणि 11 दिवसांमध्ये आपली ही स्वामी सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आपण रुजू करायची आहे. 11च दिवसांचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण ही सेवा तर अवश्यच करू शकतो. आणि म्हणून जर तुम्ही जॉबला जात असाल किंवा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, इतर काही कारणांमुळे तुम्हाला खूप वेळ हा सेवेला देता येत नसेल तर तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आणि फक्त 11 दिवसांची ही सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा केल्याने तुम्ही स्वतःच येऊन सांगाल की ही सेवा केल्याने आम्हाला त्याचे काय लाभ झाले. इतकी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. या सेवेचा अनुभव हा तुम्हाला नक्कीच येईल. तर गुरुपौर्णिमेनिमित्त 11 दिवसांची ही सेवा करत असताना ही सेवा तुम्हाला उद्या रविवारपासून 19 जुलैपासून सुरुवात करायची आहे. आणि 11 दिवसांची ही सेवा केल्यानंतर या सेवेचं उद्यापनसुद्धा आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे. आणि याचं उद्यापन करत असताना आपण स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे. तर या 11 दिवसाच्या सेवेमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 11 पारायण या 11 दिवसांमध्ये करायचे आहेत. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि हे संपूर्ण अध्यायांचं पठण आपल्याला एकाच बैठकीमध्ये करायचं आहे आणि एकाच दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण 21 अध्यायांचं पठण हे एकाच बैठकीमध्ये करायचं आहे. या पद्धतीने जेव्हा तुम्ही हे पारायण कराल तर तेव्हा तुमचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण हे पूर्ण होईल. या पद्धतीने रोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 21 अध्यायांचे पठण करून तुम्ही या पद्धतीने 11 दिवसांमध्ये 11 पारायण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची करू शकतात. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे कुठल्याही प्रकाशनाचा असला तरीसुद्धा तुम्ही त्याचं पारायण या 11 दिवसांच्या सेवेमध्ये करू शकतात. आता या 11 दिवसांच्या सेवेमध्ये ज्या महिलांचा मासिक धर्म हा असेल तर मासिक धर्माचे तुमचे 4 ते 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही सेवा पूर्ण करायची आहे. म्हणजेच गुरुपौर्णिमेनिमित्त उद्यापासून तुम्ही 11 दिवसांच्या या सेवेला सुरुवात केली आणि पहिले 2-3 दिवस तुमच्याकडनं सेवा झाली आणि त्यानंतर मध्येच जर तुम्हाला मासिक धर्म हा आला तर मासिक धर्माचे तुमचे 4 ते 5 दिवस हे तुम्हाला तेवढे सोडून द्यायचे आहेत आणि जिथून तुम्ही ही सेवा सोडली होती तिथूनच तुम्हाला ती पुढे कंटिन्यू करायची आहे. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमेच्याच दिवशी तुमची 11 दिवसांची ही सेवा पूर्ण झाली पाहिजे तर असं काहीही नाही. गुरुपौर्णिमा होऊन गेल्यानंतरही तुम्ही ही सेवा पूर्ण केलीत तरीही चालेल, कारण आपल्याकडनं सेवा होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. या सेवेला तुम्ही सुरुवात ज्या दिवशी तुम्ही माझा हा व्हिडिओ बघाल अगदी त्या दिवसापासून केली तरीसुद्धा चालेल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून केली तरीसुद्धा चालेल. गुरुपौर्णिमेनंतरही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची तुमची पारायणं ही पूर्ण झाली तरीसुद्धा चालतील. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक पारायण पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 तास लागत असतो आणि तुम्ही नवीनच हा ग्रंथ जर वाचत असाल तर तुम्हाला 2 तासही लागू शकतात. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करणे हे स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत आवडते आणि प्रभावी अशी सेवा आहे, कारण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामी महाराजांचा आत्मा आहे आणि 11 दिवसांच्या या प्रभावी सेवेमध्ये ही सेवा आपण सर्वांनी अवश्य रुजू करायची आहे. आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण हे आपल्याला एकाच बैठकीमध्ये रोज पूर्ण करायचं आहे. आणि जर तुम्हाला खाली बसण्याचा काही त्रास होत असेल, सलग जर तुमच्याकडून 1-1.5 तास हे खाली बसवलं जात नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, तुम्हाला जर त्यांना मध्येच घ्यावं लागत असेल तर मग तुम्ही 2 बैठकींमध्ये हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालेल. पण शक्यतोवर हे पारायण एकाच बैठकीमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण एकाच बैठकीमध्ये हे पारायण पूर्ण करावं असा नियमच आहे. हे पारायण पूर्ण करण्यासाठी अशीच वेळ तुम्ही निवडा की ज्या वेळेमध्ये तुम्हाला हे पारायण एकाच बैठकीमध्ये शांतपणे
वाचून ते पूर्ण करता येईल। त्याचप्रमाणे पुढची प्रभावी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी किंवा 1 माळी जप करणं होय। तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करणं शक्य असेल तर 11 माळी करा, नाहीतर 1 माळ जरी केली तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दिलेला तारक मंत्र याचा सुद्धा तुम्हाला या 11 दिवसांच्या सेवेमध्ये रोज 11 वेळा जप करायचा आहे। हा तारक मंत्र 11 वेळा तुम्हाला रोज पठण करायचा आहे। तारक मंत्र अतिशय प्रभावी आहे आणि अगदीच छोटासा असा तारक मंत्र आहे आणि हा मंत्र 11 वेळा पठण करायला तुम्हाला फार तर 10च मिनिटं हे लागतील। इतकाही वेळ हा तुम्हाला काही लागणार नाही, त्यामुळे ही सेवा तर तुम्ही अवश्य करूच शकतात। तर या 3च सेवा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला करायच्या आहे 11 दिवसांमध्ये। ज्या महिलांना ही सेवा करत असताना मासिक धर्म येईल तर मासिक धर्माचे दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ही सेवा पुढे लगेच कंटिन्यू करायची आहे, किंवा ज्यांना ही सेवा करत असताना सुतक आलं तर त्यांनी तुमचे सुतकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर सुतक फिटल्यानंतर ही सेवा पुन्हा नव्याने सुरू करायची आहे। आणि जर तुमच्याकडनं एखाद्या दिवशी सेवा झाली नाही, तुम्हाला अचानक कुठेतरी बाहेरगावी जावं लागलं तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा नाही केली तरीसुद्धा चालेल, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही 2दा ही सेवा करून तुमचा राहिलेला दिवस हा सुद्धा भरून काढायचा आहे। तुमची राहिलेली सेवा ही तुम्ही दुसऱ्या दिवशी पूर्ण करायची आहे। तर ही सेवा करत असताना आपल्याला कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत, तर ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे आणि परांनाही आपल्याला चुकूनही घ्यायचं नाही आहे। जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर तुम्हाला पहिल्याच दिवशी या सेवेचा संकल्प हा करावा लागेल आणि संकल्पामध्ये तुम्हाला ही सेवा तुम्ही किती दिवस करत आहात आणि कोणती सेवा करत आहात, तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहात हे सांगून तुम्हाला संकल्प हा करायचा आहे। आणि ही सेवा सुरू असताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काही गरज नाही। शक्य झाल्यास ही सेवा करताना वाचनाची वेळ ही आपल्याला एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दिवसभरामध्ये तुम्ही या सेवा केव्हाही तुमच्या वेळेनुसार करू शकतात। फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ तुम्हाला सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये या 3 सेवा केव्हाही करू शकतात। आणि तसंच तुम्ही ही सेवा करत असताना उपवास करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आणि तुमची जर 11 दिवसांच्या या सेवेची पूजेची मांडणी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ती करू शकतात, अन्यथा या पूजेची मांडणी सुद्धा तुम्ही नाही केली तरीही चालेल, फक्त सेवा केली तरीसुद्धा चालेल। तर या सेवा सुरू करण्याआधी तुम्हाला आदल्या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जर जाता आलं तर तिथे जायचं आहे आणि स्वामी महाराजांना नारळ आणि खडीसाखर हे अर्पण करायचं आहे। स्वामी महाराजांना आपण विनंती करायची आहे की मी अशी ही सेवा करणार आहे, स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या, अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी महाराजांना करायची आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवातही करायची आहे। या सगळ्या सेवा तुम्हाला जर करणं शक्य असेल तर तुम्ही या सगळ्या सेवा करू शकतात, नाहीतर या 3 सेवांपैकी एक सेवा तुम्ही केली तरीसुद्धा चालेल। तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अत्यंत प्रभावी अशा या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावी सेवा करायच्या आहेत। स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी या सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अर्पण करायच्या आहेत, त्यांच्या चरणी रुजू करायच्या आहेत। कोणतीही एक सेवा तरी तुम्ही नक्की स्वामी महाराजांच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त जरूर रुजू करा। तुम्ही केलेल्या या सेवेमुळे स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि म्हणूनच तुम्ही ही सेवा अवश्य करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।